या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापा। कुलदेवतेचं यथासांग कशा पद्धतीने पूजन करावं, हे जे टाक जुने झाल्यावर कशा पद्धतीने बदलावे आणि त्याचं पूजन अभिषेक आणि होम हवन कशा पद्धतीने करून श्री गणेशाची जी प्रतिकृती अमित दादांनी या ठिकाणी तयार केलेली आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। श्रीवर्धन तालुक्यातील हे कोजबे परिवार आणि त्यांचं कुलदैवत त्यांची जवळजवळ 75 वर्षानंतर ही पुनर्स्थापना। नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः। नमो प्रकृते भद्राय यथा प्रतास्वरा एतत् सकल कुटुंबस्य कुलदेवता पुनर्जीर्णोद्धार कार्यक्रम यातु धनापयन्तो वज्रपरेशं गन्धर्वं आवाहयामि गंगराजाय नमः। गंगराजं आवाहयामि गुरुवाय नमः। गुरुं आवाहयामि। सप्त नद्यांचं जे पाणी आहे ते आणि इकडे समुद्राचं पाणी सुद्धा आणलेलं आहे बघा। समुद्राचं पाणी आहे आणि ते या ठिकाणी जी मांडणी केलेली आहे श्री गणेशाय नमः। पुष्पदन्त उवाच महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशे तदृशेन्द्रो धनुरथो रथांगे चन्द्रार्कौ रमासि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः। धान्य निवास केलं जाईल, म्हणजेच आज भगवंत निद्रावस्थेत असतील आणि उद्या त्यांची पुनर्स्थापना म्हणजे प्रतिष्ठापना होणार आहे आपल्या कुलस्वामिनीचं। या कुंदेदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापा। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण श्रीवर्धनचे जे कोजबे कुटुंब आहे आपल्या श्रीवर्धन तालुक्यातून आणि मुंबईतून आलेले पंचक्रोशीतून सर्व कोजबे परिवार आणि त्यांचं जे कुलदैवत आहे जवळजवळ 75 वर्ष झाले आणि त्यानंतर ही जी आत्ताची पिढी आहे ते कुलदैवतेचे जे टाक आहेत त्याची पुनर्स्थापना करतात। सो आपला कुळाचार हा टिकावा आणि कुलदेवतेचं पूजन हे आपल्या सर्वांमार्फत व्हावं त्यासाठी सर्व कुटुंब हे कुलदेवतेला आपल्या घरी निवासस्थानी किंवा विविध ठिकाणी कुलदेवतेची मंदिरं सुद्धा तुम्हाला पाहता येतात आणि कुलदेवतेचं यथासांग आपण पूजा करत असतो। तसंच आज श्रीवर्धनचे हे कोजबे परिवार सकाळीच आपण पाहिलं की आपण आपल्या श्रीवर्धनचं जसं की विश्वसनीय असलेलं सोन्या चांदीचं जे दुकान आहे रत्नाकर सोनार यांच्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी या कुलदेवतेंचे टाक बनवण्यासाठी दिले होते। तिथून आपण आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या चरणाजवळ गेलो, तिचं यथासांग पूजन त्या ठिकाणी झालं आणि त्यानंतर पालखीत बसवून कोजबे परिवार संपूर्ण कोजबे परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे बघा। सर्वजण आपल्याला थोड्या वेळात पाहायला मिळेलच आणि पालखीत बसवून खांद्यावर मिरवत आपण आपल्या कुलदेवतेला आपले जे सचिनजी कोजबे आहे यांच्या निवासस्थानी कुलदेवतेला बसवलं जातं आणि या ठिकाणीच वंश परंपरागत ही जी प्रथा चालू आहे जी कोजबे परिवाराने चालत ठेवलेली आहे आणि आज तागायत ती टिकून या संपूर्ण कोजबे परिवारांनी जी टिकवलेली आहे आणि याचीच माहिती ही पुढच्या पिढीला व्हावं म्हणजे आपण कुलदेवतेचं यथासांग कशा पद्धतीने पूजन करावं, हे जे टाक जुने झाल्यावर कशा पद्धतीने बदलावे आणि त्याचं पूजन अभिषेक आणि होम हवन कशा पद्धतीने करून पुरोहितांमार्फत बघा आत्ताच या ठिकाणी पुरोहित आले, त्या ठिकाणी तयारी चालू आहे, जी तयारी आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार आहे आणि त्याचीच माहिती ही पुढच्या पिढीला व्हावी आणि पुढच्या पिढीने हे करावं सर्व काही यासाठीच हे सर्वजण बघा या ठिकाणी ज्येष्ठ आपले कोजबे काका सुद्धा आहेत। संपूर्ण कोजबे परिवार मी दाखवणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत, पण आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहत राहा कारण का आता थोड्या वेळातच या ठिकाणी
कुलदेवतेचा अभिषेक असणार आहे सर्वांमार्फत, म्हणजे संपूर्ण कोजबे परिवारांमार्फत या ठिकाणी अभिषेक असणार आहे. तो अभिषेक पाहायला मिळणार आहे. आणि उद्या सुद्धा सकाळी अभिषेक झाल्यानंतर या ठिकाणीच होम हवन असणार आहे आणि कुलदेवतेची स्थापना या कोजबे परिवारांच्या निवासस्थानी होणार आहे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला बोला आई कुलस्वामिनी देवीचा उदो उदो. श्रीवर्धनचं जीवनेश्वर येथील हे कोजबे परिवारांचं निवासस्थान. संपूर्ण पंचक्रोशीतील सगळे कोजबे परिवार आज आपल्याला कुलदेवतेची पुनर्स्थापना आहे त्यानिमित्ताने पाहायला मिळत आहेतच. सकाळीच आपण पालखीत बसवून आई सोमजाई देवीचं दर्शन करून आपण पालखीतून या ठिकाणी कुलदेवतेला आणलं आणि कुलदेवीची स्थापना आणि पुनर्स्थापना जी जवळजवळ 75 वर्षानंतर या ठिकाणी संपूर्ण कोजबे परिवार करते. पुढच्या पिढीने सुद्धा हे जपून ठेवावं यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश आहे. या ठिकाणी कासव सुद्धा काढलेला आहे. आपल्या कुलस्वामीचं आणि कुलस्वामिनीचं जे प्रतीक असतं ते या ठिकाणी जे दर्शवलेलं आहे आणि आपलं जे आराध्य आहे श्री गणेश याची सुद्धा प्रतिकृती या ठिकाणी छान अशी आपले श्रीवर्धनचे पुरोहित अमित दादा यांनी या ठिकाणी काढलेली पाहायला मिळते. ही अभिषेकाची जी तयारी चालू आहे ती सुद्धा आपण पाहतोय. इथे सुद्धा तयारी चालू आहे बघा. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला कोजबे परिवारातील सर्व सदस्यांचं दर्शन होतंय. आपण या ठिकाणी जे नवीन टाक आणलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. हे बघा छान असं दर्शन आपल्याला कुलस्वामिनीचं होतंय बघा. या ठिकाणीच आता नवीन टाकांची स्थापना होणार आहे. चला तर आता थोड्या वेळात या ठिकाणी अभिषेकाला सुद्धा सुरुवात होणार आहे. आपण पाहतोय की त्या ठिकाणी तयारी चालू आहे. कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा आणि त्यासाठी लागणारी जी तयारी आहे ती त्या ठिकाणी पुरोहित करतायत. आणि छान असं बघा गणपतीचा आकार, कासवाचा आकार आणि कशा पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करायची आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा. आपण सुद्धा कमेंट्स करा की आपण कुलदेवतेची स्थापना कशा पद्धतीने करता येते, जेणेकरून आम्हाला सुद्धा त्याची जाणकारी मिळेल. आणि या ठिकाणी आपल्याला विश्वासराव कोजबे बघा सकाळपासून मी बघतोय की धावपळ यांच्यामार्फत जी होते आणि संपूर्ण कोजबे कुटुंब धावपळ करते, पण त्याच्यामध्ये विश्वासराव सुद्धा आहेत जी त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती ते पार पाडत आहेत. आणि असंच सर्वांनी आपल्या कुलदेवतेला बघा आपलं कुळाचा उद्धार व्हावा त्यासाठी आपण कुलदेवतेचं प्राणप्रतिष्ठा करत असतो, स्थापना करत असतो, जेणेकरून आपल्याला जाता येत नाही. त्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये हे दिलेलं आहे, हिंदू संस्कृतीमध्ये शास्त्रामध्ये पण लिहिलेलं आहे की तुम्ही कुलदेवतेला आणून आणि त्याचे टाक बनवून तुम्ही त्याची स्थापना करू शकता, त्याचं पूजन करू शकता आणि हे दररोज करावं. कारण एका शास्त्रामध्ये मी वाचलेलं सुद्धा आहे की तुम्ही स्थापना केल्यानंतर किंवा कुलदेवतेची जेव्हा पूजन करता तेव्हा हातामध्ये जेव्हा टाक येतं आपलं जे पंचाकृती टाक असतं बघा. कारण का आपलं शरीरसुद्धा हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, हे सृष्टीसुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आपलं शरीरसुद्धा विलीन होणार आहे हे पंचमहाभूतामध्ये. तुम्ही जरूर एकदा एका निर्मळ मनाने निर्मळ भावाने आपलं हे जे टाक आहे देवतेचं ते हातामध्ये घ्या बघा. तुम्हाला सुद्धा छान अशी सहानुभूती आणि अनुभव सुद्धा येणार आहे. चला तर आता प्राणप्रतिष्ठेला म्हणजे प्राणप्रतिष्ठेला जवळजवळ 75 वर्षानंतर हे संपूर्ण कोजबे परिवार करतंय. विश्वासराव आम्ही सुद्धा बघतोय कारण आम्हाला सुद्धा याची माहिती मिळेल आणि येणाऱ्या तुमच्या पिढीला सुद्धा ही कशा पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करतात ती माहिती होईल आणि ते सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल टाकतील. आम्ही सुद्धा चला बोला आई कुलस्वामिनी देवीचा उदो उदो. पुन्हा एकदा आपण आतमध्ये आलोय आणि या ठिकाणी जी प्राणप्रतिष्ठा आहे प्राणप्रतिष्ठा याची जी तयारी चालू होती ती आपण पाहिलं आणि छान अजून सुद्धा तयारी चालू आहे या ठिकाणी. श्रीवर्धनचे बघा अमित दादा आहेत, जोशी दादा आहेत, इथे राहुल दादा आहेत
आणि पेंडसे दादा सुद्धा आहेत, पळजे दादा, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धनचे हे जे पुरोहित आहेत, जुने जाणते पुरोहित अमित दादांचे वडील जोशी काका सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा, जोशी काका आहेत. श्रीवर्धन म्हटल्यानंतर आपल्या आई ग्रामदेवता सोमदाईचं वरदान जे शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी आई आपल्या श्रीवर्धन वासिनी आणि आपल्याला लाभलेलं जे दैवत आहे, शेजारीच असलेलं जीवनेश्वर आहे, स्वयंभू असं जीवनेश्वर मंदिर पाहण्यासाठी येतात. आणि श्रीवर्धनला लाभलेलं दक्षिण काशी हरिहरेश्वर असो, हरिहरेश्वर पाहण्यासाठी सुद्धा येतात. आणि श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं हे जन्मगाव हे श्रीवर्धन पाहण्यासाठी येतात. आणि आज आपण कोजबे परिवारांच्या, या कोजबे संपूर्ण कोजबे परिवार, इथे दत्ताभाऊ कोजबे सुद्धा आहेत बघा, यांच्या सर्वांच्या या माध्यमातून आपल्याला कुलदेवतेची जी पुनर्स्थापना होते ती पाहायला मिळते. बघा, आपल्याला पुन्हा एकदा आपण श्री गणेशाची जी प्रतिकृती अमित दादांनी या ठिकाणी तयार केलेली आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बघा, चला आता या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होते. चला, या ठिकाणी पूजेला सुरुवात झालेली आहे. पुनर्स्थापनेला म्हणजेच आपल्या कुलदेवतेच्या, कोजबे परिवारांच्या या कुलदेवतेची पुनर्स्थापना आहे, तिला सुरुवात झालेली आहे. सचिन दादा आपल्या सहपत्नीक या ठिकाणी पूजेला बसतायत. बघा, श्रीवर्धनचं आणि श्रीवर्धन तालुक्यातील हे कोजबे परिवार आणि त्यांचं कुलदैवत, त्यांची जवळजवळ 75 वर्षानंतर ही पुनर्स्थापना, म्हणजे आपले जे टाक आहेत, जुने टाक, त्यांची आता बदली करणार आहेत आणि जे नवीन टाक या ठिकाणी ते स्थापन करणार आहेत देवतेचे. आणि त्याचीच ही पुनर्स्थापनेची ही स्थापना पूजा आपल्याला पाहायला मिळते. मम शरीर उत्पन्न उत्पत्य मानस्य च कफवात पित्त दोष अन्यतम प्रकोद्भूत स्वरादि विविध व्याधेः जीव शरीर अविरोधेन समूल निवृत्ति क्षिप्र अवाति आरोग्यता प्राप्त्यर्थम शरीर वाङ्मनः शुद्ध्यर्थम. आता उदक सोडा. पंचगव्य प्राशनं च भविष्ये यतोरसं पापं देहि शरीरमानके प्राशनं पंचगव्यस्य धर्मनिवेदनं बुद्धिं प्राश्य हस्तं प्रक्षाल्य आचमेत केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः. छान असं पूजन आपल्याला पाहायला मिळते पुनर्स्थापनेचं. आणि या ठिकाणी हे जे पंचगव्य आहे त्याचं वाटप चालू आहे. बघा, सर्वांगे हरिचंद्र
चंदनं सुरभितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेशितो विजयते मोहचूडामणि आपण एकच सकल कुटुंबस्य कुलदेवता पुनर्जीर्णोद्धार कार्यक्रम सिद्ध्यर्थे सर्व धर्म अधिकार प्राप्त्यर्थे यथाशक्ती द्रव्यद्वारा प्रायश्चित्तं करिष्ये. या त्यांच्या हातावरती 2 नाणी द्या, 4 वेळा पाणी घ्या. पाणी आणि तांदूळ समोर हे पाणी आणि नाणी समोरच्या सामानामध्ये सोडा. व्यावहारिक द्रव्यद्वारा प्रायश्चित्ताख्यं कर्म करिष्यामि निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपते स्मरणं च करिष्ये. महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हातामध्ये तांदूळ घ्या, हात जोडा. हात जोडून आपली कुलदेवता तिचं मनामध्ये नामस्मरण करायला सुरुवात करा. नमो देवे महादेवे शिवायै सत्सन्नमः नमो प्रभुते भद्रायै नियता प्रणतास्मरा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी यजमानस्य कुलस्वामिने कुलदेवताभ्यो नमो नमः. एतत्ते कार्यारंभे फलतांबूलपूर्वक समर्पणम्. आता ते तांदूळ आहेत ते एका विड्यावरती एका नारळावरती पहा. कुलस्वामिनीचं मनामध्ये जे काही 4 देव आहेत त्यांचं नाव घ्या आणि नारळ विड्यावरती तांदूळ सोडा. वरती एक एक पळी पाणी सोडा. एक पळी विड्यावर, एक पळी नारळावर. एतत्ते कार्यारंभे फलतांबूलपूर्वक समर्पणेन हातावर सोडा. एतत्ते कार्यारंभे फलतांबूलपूर्वक समर्पणेन कुलस्वामिनी कुलदेवता प्रीयन्ता. ग्रामदेवता सोमजाईचं मनामध्ये हातामध्ये तांदूळ पुन्हा एकदा नामस्मरण करा. नमो देवे महादेवे शिवायै सततं नमः नमो प्रभुते भद्रायै नियता प्रणतास्मरा श्रीरूपा भाषकं शास्त्राणां परमाना श्वेता मौक्तिकभूषण्या पद्माभ्यो नमो नमः. एतत्ते सोमजाई ग्रामदेवताभ्यो नमो नमः. कार्यारंभे फलतांबूलपूर्वक समर्पणेन ग्रामदेवता सोमजाई देवता प्रीयन्ता. हातामध्ये तांदूळ घ्यायचे, हात जोडायचे, क्षेत्रपालाची मनामध्ये प्रार्थना करायची. श्रीशैलम महाकाय कल्पान्ते धरोपद भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञातोमहर्षि क्षेत्रपाल देवताभ्यो नमो नमः. कार्यारंभे फलतांबूलपूर्वक समर्पणं नारिकेलफलं समर्पयामि. आवाहित पाविका क्षेत्रपाल देवता प्रीयन्ता. हातामध्ये तांदूळ घ्या, हात जोडा. आपलं जीवनेश्वराचं नामस्मरण करायला सुरुवात करा. मनामध्ये रुद्रोने मोरुषारूढ चतुर्बाहु त्रिलोचना त्रिशूल खड्गा वरदा भयपाणिर्नमामि ते. जीवनेश्वर महादेवताभ्यो नमो नमः. एतत्ते कार्यारंभे फलतांबूलपूर्वक समर्पणेन तेन श्री जीवनेश्वर महादेव प्रीयन्ता. आपल्या 2 वारे 4 बाळ्या मिळून आजूबाजूला क्षेत्रपाल म्हणजे आपलं स्थानदेवता मानलेली असते. 2-4 वाड्या मिळून त्या क्षेत्रपालाचं स्थानदेवतेच्या पाठवा नावाची आपल्या स्थानदेवतेच्या हात जोडून प्रार्थना करा. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय महाकाय कल्पान्ते धरोपद भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञातोमहर्षि. येथे मंत्रेण आवाहित स्थापिता स्थानदेवताभ्यो नमो नमः. एतत्ते कार्यारंभे फलतांबूलपूर्वक समर्पणेन स्थानदेवता प्रीयन्ता. जय शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वकार्येषु नास्तिकेषां मङ्गलम्. येषां हृदयो भगवान् मंगलाय नमो. हरिवरदं सुजनन्तरेव ताराबलं शर्णबलन्तरेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते त्रिविनोस्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया. येषामिन्द्रियवरश्यामोर्धयस्तो जनार्दनः. अनायतं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरः. सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये. सिद्धर्थं पूजितो यशोरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वार्थकार्येषु त्रयश्री भुवनेश्वरः. देवादिशन्तु नमस्ते ब्रह्मेशा जगन्नाथः. स्वस्ति श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा भगवतमानस्य धर्मद्वितीये प्राणेष्वपदे श्री श्वेतवाराह कल्पे कल्पस्वतमहोदये कलियुगे
वरदवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणेन्द्रे शालिवाहन शके 1948 पराधवनाथ संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतुभिः ज्येष्ठमासे शुक्लपक्षे अद्याच सप्तमीयुक्त अष्टम्यां तिथवद्यवासरा भास्करस्ते भानुवासरे पूर्वायुक्त दिवस नक्षत्रे सिद्धियोगे वडिकटने युक्त सिंहस्ते युक्त कन्यास्ते शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थानानुसरेषु सत्सुशोभनामयोगेषु कर्णे एवं गुणग्रह विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ सकल शास्त्र श्रुती स्मृती पुराण घंटाज श्री परमेश्वर प्रीत्यर्थम देवता सानिध्यार्थम दीर्घायु लक्ष्मी प्राप्त्यर्थम सर्व काम समृद्धि अक्षय लक्ष्मी प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम सग्रहमखा सप्रासादा देवता देवता चलाचल पुनर्प्रतिष्ठापना कर्म अहम सोडून दे 4 वेळा पाणी सोड सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणाधिपते नमः निर्विघ्नं कुरु कलशस्य विष्णुकण्ठे रुद्रसमाशिवा मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातु गणास्तुला ईश्वरसागरा सर्वे सप्तति मा वसुन्धरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो यथर्वणः सर्वे कलशांगु समाचिता अत्रदायत्री सावित्री शांति पुष्टि करिष्मा आयान्तु देव पूजा संदुरितक्षयकायनः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु कलशाय नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षर पुष्पं समर्पयामि महागणाधिपतये नमः सूत्रधिष्ठिता सन्तु सूत्रधिष्ठिता नमस्तु श्रीमन्नारायणाधिपतये नमः वस्त्राग्रे प्रत्यक्षवस्त्रं समर्पयामि जानूवर्ति दिवसपरिवर्ति उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि श्रीखण्डं चन्द्रं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं विवेकनं सुरेशेषं चन्द्रं प्रतिगृह्यता श्रीमन्महागणाधिपतये नमः विवेकनार्थे चन्दनं समर्पयामि अक्षुणं सङ्गं शुभ्रं कुङ्कुमेन अग्राधिपायामि परमेश्वर अलङ्कारार्थे अक्षरां समर्पयामि अन्नं स्वर्णवर्णाः सर्वसौभाग्यदायिनी सर्वालङ्कारमुख्याय जय नमः सिद्धाय नमः हरिद्रादि कुरुकुलं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि माल्यादीनि सुगन्धि नीलार्घ्यादि नवविधौ मया कृतानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिक्रियता श्रीवन्तिका बकुलचम्पकपाटराजै कुर्मादयाति गणवीरगणराज पुष्पैः बिल्वफलाल तुलसी धनमाल दीपैः पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि नैवेद्यं गृह्यतां देवभक्तिं मे रचलां गुरो स्मितमे वरन्दे परत्रं च परागतिं शर्करा खण्डखाद्यानि ददक्षीरव्रतानि च आहारं भक्ष्यभोजनं च नैवेद्यं प्रतिकृतां श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः नैवेद्यार्थे अंशतः गुडनारिकेलखण्डखाद्य नैवेद्यं निवेदयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः तामरत पाणी सोडा एकदा नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करवासार्थे सपुष्पचंदनं समर्पयामि पहिल्या गणपतीला पहिल्या विड्यावर पाणी सोडा मुखवासार्थे पूगी फल तांबूलं यथासंभव निष्क्रिय दक्षिणां समर्पयामि फलं समर्पयामि महाफलं नारिकेल फलं समर्पयामि
श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः प्रसन्न परिपूजार्थे गणपतीला नमस्कार करा प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि ताम्रात पाणी सोडा अनया कृतया पूजया महागणपती प्रियंता मोरया जमिनीवरती उभे हात दाखवा त्यांना सर्वेषामाश्रया भूमिं वराहेण समुद्रता अनंत सदात्रियाता नमामि वसुंधरा यासामाप्यायकसोमो राजाय शोभना स्मृता औषध प्रक्षिपाम्यत्र काद्य कलशार्चने कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता भूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोत यजुर्वेद सामवेदो यथर्वणा अंगेश सहिता सर्वे कलशा समाशिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करितता आयान्तु देव पूजार्थं दुरित क्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती मलयाचल संभूतं धनसारं मनोहरं हृदयानन्दनं दिव्यं चन्दनं प्रक्षिपाम्यहं त्वं दूर्वे मृतजन्मासि वन्दितासि सुरेरपि सौभाग्य संततिकरी सर्वकार्येषु शोभना अश्वत्थोदुं बलप्लक्ष चूतन्य क्रोध पल्लवान् पंचभंगा इति ख्याता सर्वकर्म सुशोभनः कनकं कुशलं नीलं पद्मराघोतमौतिकम् एतानि पंचरत्नानि कुम्भेऽस्मिन् प्रक्षिपाम्यहं पूगीफलं महद्दिव्यं नागवल्ल्यादलेरुतं कर्पूरैला समायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजविभावसो अनन्तपुण्यफलदमतश्शान्तिं प्रयश्य मे शीतं सूक्ष्म सुखस्पर्शम् ईशानादि प्रियं सदा देहालंकरणं परम् अस्मिन् कलशे आम्रपल्लवं सदक्षिणाकं धारयेत अस्मिन् कलशे पूर्णपात्रे नारिकेलफले निधाय अस्मिन् कलशे पाशास्तञ्च वर्णं यादसां पतिमेश्वरम् अपाम्पते मकरं वन्दे देवं मकरवाहनं वरुणाय नमः वरुणं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् अस्मिन् नारिकेलफले वरुणाय नमः वरुणम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि नमस्कार करा अपाम्पते वरुणाय नमः ध्यायामि चिंतयामि अपाम्पते वरुणाय नमः आवाहन स्थाने अक्षतान् समर्पयामि आसन स्थाने अक्षतान् समर्पयामि उजव्या हातामध्ये पळी घ्या पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थभो भक्त्या समर्पितं देवं लोकनाथ नमस्ते अपाम्पते वरुणाय नमः पादारविन्दे पादयो पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि आचमन्यं समर्पयामि स्नानियं समर्पयामि अपाम्पते वरुणाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु अपाम्पते वरुणाय नमो नमः वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि उपवस्त्रार्थे अक्षतांच समर्पयामि मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोतो यजुर्वेद सामवेदो यथर्वणा अंगे च सहिता सर्वे कलशाम्बु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति शांति पुष्टि करितता आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारका आयान्तु अभिषेकार्थं दुरितक्षयकारका सर्वे समुद्रास्तीर्थानि जलदानदा आयान्तु मम शांत्यर्थम दुरितक्षयकारकाः कृतजानुमंडल कमलमुकुल सदृश मंजले शिरस्या ध्याय दक्षिणेन कपाळाच्या वरती शिरस्या ध्याय दक्षिणेन पाणिनां सुवर्ण पूर्ण कलशं धारयित्वा आशिष प्रार्थयन्ते प्रार्थनामाम सत्य आशिष बसा जागेवरती पाठ सारखा होऊन बसा तेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु दोन वेळा पूर्वा दीर्घानागानद्योगिर्यश्रेणी विष्णुपदानि च तेनायु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमायुरस्तु अजून एकदा करा दीर्घानागानद्योगिर्यश्रेणी विष्णुपदानि च तेनायु प्रमाणेन या व्हिडिओवर एकदा ब्राह्मण हस्तेचं पाणी सोडा आणि मग 6 वेळा ताम्हनामध्ये पाणी सोडा ब्राह्मणास्ते शिवापस्तंतु संतु शिवापहा अस्तु सौमन्यम गंधा पांतो सौमंगलम चास्तु अक्षता पांतो पुष्पाणि पांतो तांबूलानि पांतो दक्षिणा पांतो
दीर्घमायुश्रेया शांती पुष्टि स्तुष्टि शास्तो श्रीयश विन्यावितं बहुपुत्रं चायुष्पञ्चास्तो सर्ववेद यज्ञ क्रिया कर्मणां मृगैव सामार्षे वचनं बहुऋषि मत्तं संविज्ञातं भवद्भिर्विज्ञात् पुण्यं पुण्यां वाचैषे वाचनां मा विघ्नमाच मे पापं मा सन्तु परिपन्थिना सौम्यां भवन्तु सुखिनः सर्वे लोकाः सुखावः करोतु स्वस्ति ब्रह्मा स्वस्ति वापि द्विजात्या सरीसृपा श्रेष्ठस्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा भो ब्राह्मणा मनस्समाधियतां समाहित मनसस्मः प्रसीदन्तु भवन्तः प्रसन्ना स्मः। हातामध्ये तांदूळ घ्या, या कलशावरती तांदूळ घाला, पळी रिकामी घ्या हातातली। समुद्रता मध्यमाने महोदनो विष्णुश्चैव। आता नॉन स्ट्राईक, स्ट्राईकला तो, नॉन स्ट्राईकला मी। तांदूळ टाकून दिवा तुपाचा आहे त्याचा औक्षण करा गणपतीला। पुन्हा अक्षत जमिनीवर टाकून त्याच्यावर तुपाचा दिवा काढून ठेवा। आता पंचपाळ आणि तेलाचा दिवा ताटामध्ये घ्या। बाईंना पहिले हळद कुंकू लावा, तांदूळ लावा, यजमानांना कुंकू लावा, तांदूळ लावा। काका दिवा बाजूला करा। आणि तांदूळ टाकून त्यांना दिवा औक्षण करा। म्हणा मह्यम सहकुटुंबिने महाजना नमस्कुर्वाणाय अर्षित वचनीय उपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण ब्राह्मण द्वारा पूर्व संकल्पितं द्वे दिन चलाचल देव प्रतिष्ठा पुनर्प्रतिष्ठापनाख्य कर्मणा श्रीरस्तु इति भवन्तो भ्रुवन्तो अस्तु श्री अस्तु श्री अस्तु श्री। तांदूळ टाकून ताट खाली ठेवून द्या। घ्या तो मानाप्रमाणे त्यांना द्या, मानाप्रमाणे द्या त्यांना। हळद कुंकू लावून त्यांच्या हातात द्या, नमस्कार करा। हो घ्या, बरोबर घ्या घ्या। 50 पिना टाईट असतात त्यामुळे असेल त्याच्यात लावा, कशात तरी घ्या बोलायचं। म्हणायचं मह्यम सहकुटुंबिने महाजना नमस्कुर्वाणाय अर्षित वचनीय उपेक्षमाणाय अद्य करिष्यमाण पूर्व संकल्पित ब्राह्मण द्वारा द्वे दिन सप्रासादात चलाचल देव प्रतिष्ठापनाख्य कर्मणा कल्याणं भवन्तो भ्रुवन्तो अस्तु कल्याणम अस्तु कल्याणम अस्तु कल्याणम। बसा। अथो अभिषेकः सुरास्त्वाम प्रद्युम्नश्च निरुद्धश्च भवन्तो विजयायते आखण्डलो निर्भगवान् यमो वै निरुतिसता वरुणः पवनश्चैव धनाध्यक्षस्ता शिवा ब्रह्मणा सहिता सर्वे कीर्तिर्लक्ष्मी धृतिर्मेधा पृष्टिश्रद्धा क्रियामती बुद्धिर्लज्जा वपुशान्ति कान्तिस्तुष्टिश्च मातरः आदित्यश्च नृवा भौमो बुधजीवे सितार्कजा ग्रहास्त्वाम विषिञ्चन्तु राहुकेतु शतर्पिता देवदानवा गन्धर्वा ऋषयो मनोगाहो देवमातरेव च देवपत्न्या धुमानागा दैत्याशाप्सुरसाङ्गणा अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च सरिता सागरा शैलास्तीर्थानि जरनानदा बलाय श्रिय यशसे नाद्याय अमृताभिषेकोस्तु शान्ति पुष्टिस्तुष्टे शास्तो अकाल मृत्युर्न सर्वव्याधि विनाशनं वरुणस्य पादोदकं तीर्थं नेत्रयोधारहाम्यहं मम आत्मना शुद्ध स्मृति पुराणोक्त पुण्यबल प्रार्थना श्री परमेश्वर प्रीत्यर्थं काश्यप गोत्रोत्पन्नेन सचिन शर्मणा यजमानः यजमानस्य कुटुंबस्य मुख्य देवता कुलस्वामिनी कुलदेवता प्राण प्रतिष्ठा द्वे दिन कार्यक्रमा प्रीत्यर्थे आचार्य कर्म करिष्ये आदो निर्विघ्न सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं शरीर शुद्ध्यर्थं विष्णु स्मरणं च करिष्ये स्थल शुद्ध्यर्थं शर्षप विकरणं अपप्रोक्षणं च पंचकव्य प्रोक्षणं च करिष्ये देवता स्थापन कर्म समारभेतो वैनो मुचंदाजमरिष्टने मिर्दैत्यग्ने कल्याण रूपम शरणं प्रपद्ये वयं शिवंत्रायिनो अस्तु देवाः आयन्तु यातु दानापयन्तु वर्देशं कुर्यात् सुचिर अग्नि सुचिर वायु सुचिर सूर्यं सुचिर विदु सुचिर कवि सुचिर गंगा कुर वंदे ते स्थलं शुचिः। थोडं पुढे मागे असो। 10 मिनिटाची विश्रांती, 10 मिनिटानंतर पुन्हा बसायचे। तुम्हाला नमस्कार करा आणि उठा।
कुलदेवतेची पुनर्स्थापना बघा आपल्याला पाहायला मिळते. कोसबे परिवारांची ही कुलदेवतेची पुनर्स्थापना या ठिकाणी सचिन आपल्या सहपरिवारासोबत बघा सहपरिवारासोबत या ठिकाणी पूजेसाठी बसले होते, आपल्याला पाहायला मिळाले. विश्वासदादा आहेत आणि हे दादासुद्धा आहेत, समीर दादा आहेत. समीर दादा कोसबे आहेत. आणि कुठे असता? गोव्याला असता. भारतीय नौदल बघा विश्वासदादा आपल्याला सांगतात की भारतीय नौदलात आहेत. जय हिंद सर. बघा आपल्याला सुद्धा त्यांचा अभिमान आहे की भारतीय नौदलात कोसबे परिवारांचे एक सदस्य आहे. आता संकल्प झाला बघा, संकल्प झालं आणि पुण्यवाचन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. कशा पद्धतीने या कुलदेवतेची स्थापना होते ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढील सुद्धा पूजन आपल्याला आता थोड्या वेळात पाहायला मिळेलच. या ठिकाणी कुलदेवतेची प्रतिष्ठापना आणि आता संकल्प या ठिकाणी झालाय आणि आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल ते म्हणजे भगवंताला या ठिकाणी आवाहन केलं जाते बघा. आवाहन आहे आणि या ठिकाणी शुद्धीकरण आंघोळ वगैरे घातली जाईल. विश्वासराव कोसबे आपल्या सहपत्नी परिवारासोबत या ठिकाणी भगवंताच्या या शुद्धीकरणासाठी इथे बसलेले आहेत बघा. आणि या साईडला आपल्याला भगवंताला आवाहन केलं जाते ते सुद्धा पूजन आपल्याला पाहायला मिळतं. इथे सर्व देवांना आवाहन केलं जाते या स्थापनेसाठी, कुलदेवतेच्या स्थापनेसाठी या ठिकाणी आवाहन चालू आहे. आणि इकडे जे पाहायला मिळते ते म्हणजे भगवंताचं शुद्धीकरण, आपल्या कुलस्वामिनीचं शुद्धीकरण चालू आहे. आणि मनामध्ये ह्रीं नमः ह्रीं नमः हे 15 वेळा म्हणा. ह्रीं नमः 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 ह्रीं नमः. या ठिकाणी शुद्धीकरण चालू आहे आणि आता पहिलं जे जोडपं बसलेलं होतं सचिन आणि सहपत्नी त्याची, ती पुन्हा एकदा या ठिकाणी इथे आवाहन जे चालू आहे सर्व देवांना स्थापनेकरता सर्व देवांचं जे आवाहन या ठिकाणी होत आहे त्याच्या पूजेला सचिन पुन्हा एकदा या ठिकाणी बसलेला आहे. इकडे आपल्याला जी मांडणी पाहायला मिळते ती म्हणजे इकडे कुलदेवतेचे टाक आहेत आणि इथे आपल्याला ही जी मडकी दिसतात बघा, 8 मडकी आहेत. हे सर्व शास्त्रे सहित जे चालू आहे ते आज आपल्याला या कोसबे परिवारांच्या या कुलदेवतेची जी स्थापना आहे, पुनर्स्थापना, ती कशी होते ती पाहायला मिळते आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळाले जे मूर्ती होत्या, ज्या टाक होत्या त्या या ठिकाणी लाल कपड्यामध्ये बांधलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी जे पाणी दिसतंय ते म्हणजे सप्त नद्यांचं, म्हणजे सप्त नद्यांचं जे पाणी आहे ते, आणि इकडे समुद्राचं पाणी सुद्धा आणलेलं आहे बघा, समुद्राचं पाणी आहे आणि ते या ठिकाणी जी मांडणी केलेली आहे हे 8 मडके या ठिकाणी ठेवलेले आहेत बघा. आणि या ठिकाणी धान्य सुद्धा आपल्याला दिसतंय बघा, हे धान्य आहे मडक्यांमध्ये. आणि बघा गुरुजींनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, राहुल दादा आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला की प्रत्येक हे जे 8 मडके आहेत त्याच्यामध्ये
वेगवेगळे जसं धान्य आहे, तुळशीपत्र आहे, वेगवेगळं असं हे ठेवलेलं आहे यामध्ये. आणि त्यामध्ये सप्त नद्यांचं पाणी आणि समुद्राचं पाणी हे टाकलं जाते बघा. पूर्ण पूजन आपल्याला या कोजबे परिवारांच्या निमित्ताने कुलदेवतेची जी पुनर्स्थापना होते त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. पहिली देवता एकविरा देवता एकविराम सांगाम सपरिवारम साईदम सशक्तिकमस्मिन् भूमिमले आवायामि स्थापयामि पूजयामि श्री गोपा पाशकलशास्तामरवाना श्वेतामौक्तिकभूषाढ्या अग्रस्ताभ्यो नमो नमः देवता भ्यो नमो नमः सांगाम सपरिवारम साईदम सशक्तिकमस्मिन् आवायामि स्थापयामि पूजयामि केदारनाथ महाकाय कल्पाने धनोमन भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञा ज्ञातवरसि देवता भ्यो नमो नमः सांगाम सपरिवारम साईदम सशक्तिकमस्मिन् भूमिमले आवायामि स्थापयामि पूजयामि मंगलमंगल सर्वे सर्वार्थे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते देवता सांगम सपरिवारम साईदम सशक्तिकम् आवायामि स्थापयामि पूजयामि देवता सुप्रतिष्ठिता छान असं हे पूजन आपल्याला पाहायला मिळतंय. कुलदेवतेचे पुनर्स्थापना कोजबे परिवारांच्या मार्फत आपल्याला सर्वांना पाहायला मिळतं. या ठिकाणी आव्हान झालं आता आणि इथे शुद्धीकरण आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता इथे जलाभिषेक होईल ना? हो, जलाभिवास होईल बघा. गुरुजी सांगतात आपल्याला. आणि 8 सुवासिनी लागतील आपल्याला. आता या पुढे या सगळं रिकामं करा, उलटा करा. प्रणती नम्र शिरोधरा वाग्भिप्रदोद्गमचारु देहा. दिव्यायया ततमिदं जगदात्मशक्त्या निःशेषदेव गणशक्तिसमूहमूर्त्या तामम्बिकामखिलदेव महर्षि पूज्यां भक्त्यानतास्म विदधातु शुभानि सानः. छान या ठिकाणी पाहायला मिळते बघा. जे जलाधिवास होते आणि जे शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे त्या पद्धतीने हे कशा पद्धतीने जे पूजन होते ते पाहायला मिळते. सुवासिनी मार्फत जो जलाधिवास होतोय बघा या ठिकाणी जे आपल्या कुलस्वामिनी आहेत. बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की मडक्यामध्ये सप्तधान्य आहेत जे पाहायला मिळत आहे. हा जलाधिवास जो पाहायला मिळतोय आपल्याला. स्वयं सुकृतिनां भवनेश्वरलक्ष्मीं पापात्मनां मृगधियां हृदयेषु बुद्धि श्रद्धा सतां कुलजनप्रभवस्य लज्जां तान्वानतास्म परिपालय देवि विश्वम्. तव रूपमचिन्तमेतत् किञ्चादिवीर्यमसुरक्षयकारि भूरि किञ्चाभवेषु चरितानि तवादियानि सर्वेषु देव सुरदेव गणादिकेषु. समस्त जगदान्विदोषैः तज्ञायसे हरिहराद्रिभिरप्यपार. सर्वाश्रया किलमिदं जगदंशभूत मौव्याकृता हि परमा प्रकृति स्वमाद्या. समुदीर्णेन वृत्तिं प्रयाति सकलेषु मखेषु देवी
स्वाहा शिवै विद्रुगणस्य दुर्गृहेतु वृक्षारसे त्वमत एव जनै स्वदाच विचिन्त्य महाव्रतात्वम् अभ्यसते सुनियतेन्द्रियतत्त्वसारैः मोक्षादिभिर्विरस्तसमस्तदोषैः नित्याचिता भगवती परमानन्दि देवी। चला अभिषेकाला श्री सुरुवात होते. गणेशाय नमः पुष्पदन्त उवाच महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशे अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे अतीतपन्थानं तव च महिमा वाङ्मनसयोर्गतव्यावृत्यायं चकितमविदत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्यः कतिविधगुणकस्य विषयः मधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवतः समधर्मन् किं वा गपिसुरगुरोर्विस्मयपदं वाणीं गुणकथनपुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथनबुद्धिर्व्यवसिता तवैश्वर्यं यत्तज्जगदुरेक्षा प्रलयकृत्रैवस्तु व्यस्तं तिसृषगुणभिन्नासु तनुषु अभव्यानामस्मिन् वरदरमणिं यामरमणिं विहन्तुं व्याक्रोशिं विदधति हैके जडिदियः किमिह किङ्कायः सकल किमुपायस्त्रिभुवनं किमाधारोद्धाता सृजति किमुपादान इति च अतर्कैश्वर्ये त्वय्य नवसरदुष्टो हतदियः कुतर्कोऽयं काश्चिं मुकरयति मोहाय ता अजन्मानो लोका किमवयववन्तोऽपि जगताम् आयास्त्वद्भक्ते त्रिपुरहरविस्फुजितमिदम् अमुष्यत्वत्सेवा समधिगतसारं भुजवनं बलात् कैलासेऽपि त्वदधिवसतं विक्रमयतः अलभ्या पाताले प्यलचयिताङ्गुष्ठशिरसि प्रतिष्ठा त्वय्यासि ध्रुवमुपचितो मय्यन्तिकलः कृत्यमेत्यनेन्नैवोन्नय्यं धृतमेव दिव्यं तौ वपुः रथक्षोणीयन्तां शतधृतिर्गेन्द्रोर्धनुरथो रथाङ्गे चन्द्रार्कौ रथजनपाणिशरैते विलक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमारम्बरविधे विधेये क्रीडन्त्यौ न खलु परतन्त्र्या प्रभुयः परिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हर निरपवाद परिकराः अतीतपन्थानन् तव च महिमा वाङ्मनसयो रतव्यावृत्यायं चकितमविधत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः मधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवत तव ब्रह्मन् किं वा गपिसुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथनबुद्धिर्व्यवसिता यै क्रीडन्त्यो न खलु परतन्त्रा प्रभुधियाः हरिस्ते साहस्रं कमलबलिमाधाय पदयो यदेकोनेतस्मिन् निजमुदहरनेत्रकमलं गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषः त्रयाणां रक्षायै त्रिपुररजागर्ति जगतां क्रतौ सुप्ते जाग्रत् त्वमसि फलयोगे क्रतुमतां पकर्म प्रध्वस्त्वं प्रमदसलिलो सङ्गीतदृशः यदा लोक्याह्लादं हृद इव निमज्जामृतमये ददत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तमः बहुलरसे विश्वोत्पत्तो भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः प्रमसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः
येतात आम्ही यायचे द्यायचं आत बसले आत सगळे गुरुजी आत दिलं. चला, छान असं अभिषेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं की मूर्तींना अभिषेक केला गेला. या ठिकाणी जलादिवास पण पाहिलं आपण. आणि आता या मूर्त्या या कापडामध्ये ज्या बांधलेल्या होत्या त्या सोडल्या जात आहेत. आणि गुरुजी यानंतर आता काय होईल कार्यक्रम? निद्रा निवास. निद्रा निवास. निद्रा देवानं धान्यामध्ये झोपवायचं. बघा, आपल्याला गुरुजींनी सांगितलंय की देवांना आज धान्य निवास असणार आहे, म्हणजे धान्यामध्ये देवांना झोपवलं जाईल. आणि उद्या त्याची स्थापना असणार आहे. उद्या स्थापना असणार आहे. आपल्याला तोही व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. बघा, या ठिकाणी पुन्हा आपण पाहतोय त्या मूर्त्या धुतल्या जात आहेत. आणि मूर्ती म्हणजेच आपले देव हे निद्रावस्थेत असणार आहेत. निद्रा निवास म्हणजे धान्य निवास केलं जाईल. धान्यांमध्ये या आपल्या देवांना झोपवलं जाईल. आणि त्यानंतर उद्या प्रतिष्ठापना असणार आहे आपल्या कुलस्वामिनीची. छान असे हे टाक आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतात. आपल्या देवीचे बघा, भवानी मातेचे हे टाक आपल्याला पाहायला मिळतात. कुलस्वामिनी जी आहे कोसबे कुटुंबाची ती आपल्याला पाहायला मिळते. ठेवायची काळजी पहिले बुडवायची, मग त्याच्यावरती काजळ घ्यायचं आणि मग देवाच्या पहिले उजव्या डोळ्याला, मग डाव्या डोळ्याला. म्हणजे तुमच्या डाव्या हाताचा डोळा म्हणजे देवाचा उजवा डोळा. सुपात पहिले बुडवा, मग डावा. सज्जनं कामनं मेमगाने कुटुंबसमं नेत्रोर्भूषणार्थाय कज्जलं प्रतिगृह्यताम्. सज्जनं कामनं मेमगाने कामसमं नेत्रोर्भूषणार्थाय कज्जलं प्रतिगृह्यताम्. सज्जनं कामनं मेमगाने कामसमं नेत्रोर्भूषणार्थाय कज्जलं प्रतिगृह्यताम्. कामनं कामसमं नेत्रोर्भूषणार्थाय कज्जलं प्रतिगृह्यताम्. 5 मिनिटासाठी उठा. दिशांचे दिवे फिरवून घेऊ. आपल्याला पाहायला मिळतं की भगवंताला आता निद्रावस्थेत ठेवलं जाईल, म्हणजेच धान्य निवास जे पाहायला मिळत आहे. आणि आता औंक्षण होईल. बघा, हे दिवे या ठिकाणी लावले जातील आणि सुवासिनी मार्फत औंक्षण केलं जाईल. बघा, 10 दिशांचे 10 दिवे या ठिकाणी लावलेले आहेत. पहिला दिवा पाहण्यासाठी उतरा. देवाच्या समोर संयुक्तं वन्दिनां योजनं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यं तिमिरावह. इथे जे औंक्षण होतंय, देवाला ओवाळलं जातंय, ते पाहायला मिळतंय. बघा, संयुक्तं वन्दिनां योजनं मया दीपं गृहाण देवेश इथेच ठेवा. प्रदक्षिणा पूर्ण करा. ठेवून द्या. सज्जनवरती संयुक्त रुद्ररूपाय ते नमः. ओम श्रीतत्वाय नमः. देवस्य देव्या शिरसी न्यासयामि. 2-2 दाणे, जास्त नको. कर 4 ठिकाणी वा. 4 ठिकाणी मस्तकावरती तांदूळ एकदाच घे, 4 ठिकाणी वा. थोडे परत घे. ओम स्वरूपाय नमः. परत घे. रसतत्वाय. ओम गंधतत्वाय. झालं, ठेवून दे खाली. आता पाची याला असा हात वरती ठेव. उजवा डावा तुझ्या हृदयावर ठेव. ओम स्वरूपतत्वाय नमः. ओम रसतत्वाय नमः. ओम गंधतत्वाय नमः. ओम
श्रोत्रतत्वाय नमः, ओम तत्त्वत्वाय नमः, ओम चक्षुतत्वाय नमः, ओम जिह्वतत्वाय नमः, ओम प्राणतत्वाय नमः, ओम वाक्तत्वाय नमः, ओम पाणितत्वाय नमः, ओम पादतत्वाय नमः, ओम पायुत्वाय नमः, ओम उपस्तत्वाय नमः, ओम पृथ्वीतत्वाय नमः, ओम अवत्तत्वाय नमः, ओम तेजस्तत्वाय नमः, ओम वायुतत्वाय नमः, ओम आकाशाय नमः, ओम सत्वाय नमः, ओम रजतत्वाय नमः, ओम तमस्तत्वाय नमः, ओम देहतत्वाय नमः, ओम पायुतत्वाय नमः, देव्य सर्वांगाशु नमः. छान पूजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि हे जे पूजन होतं ते म्हणजे आता देवाला या ठिकाणी झोपवलं जाईल. आज निद्रा निवास आज हे आपल्याला पाहायला मिळते. बघा इकडे सचिन दादा आता आपल्या कुलस्वामिनीला आणतात. आणि आता म्हणजेच आज देवाला या ठिकाणी धान्य निवास केलं जाईल. म्हणजेच आज भगवंत निद्रावस्थेत असतील आणि उद्या त्यांची पुनर्स्थापना म्हणजे प्रतिष्ठापना होणार आहे आपल्या कुलस्वामिनीचं. पाणी लावा नेत्रोरक स्पर्शाद्य पूर्वचारित एवं गुणग्रह विशेषेण विशिष्टायाम शुभ पुण्यग्रह महात्मम आत्मना स्मृति स्मृति पुराणोक्त पुण्य प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम सर्वप्रथम दिन उज्ज्वल प्रथम दिन कर्म सांगता सिद्ध्यर्थम देवता जलाधिवास तदनंतर धान्य निवास देव निग्रह निवासाख्यं कर्म तदिश्यादो निर्विवासित्यर्थम महागणपती स्मरणंच कृष्य पुन्हा एकदा पाणी सोडा. निद्रा कलश निद्रा देवी आवाहन पूजनंच करिष्ये. हात जोडून एकदा गणपतीचं नामस्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यशूरा महागणाधिपतये नमः. निर्विघ्नं कुरु सर्वे श्यामाश्रया भूमी वराहिण समुद्रात जमिनीवर उभे हात ठेवा. सर्वे श्यामाश्रया भूमी वराहिण समुद्रात आनंद ससकात्रियता नमामि वसुंधरां याचा मापयत समोर आग्रह शोभनाचा प्रक्षिप्रांतर राज्य कलचात्मे कलच श्रीमते विष्णू कंठे समाशिता मूलत प्रसिद्ध मान देवात्मगणात्मक सागरा सर्वे सप्तद्वीपावि सुंदरानि गुणे लोके नारी वेरपणे वरुणाय नमः. देवाला क्रमाक्रमाने मांडा. भगवंताचा आता धान्य निवास होणार आहे. बघा देवता श्रीकरशे आवाहनं करिष्ये. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्था. नमस्ते 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 नमो नमः. अस्मिन् करिष्ये निद्रादेवे नमो नमः. साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिं अस्मिन् नारीकेलपुरी निद्रादेवे नमो नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि तुलामि पाणि कृत्वा निद्रादेवे नमः. पादेहो पाद्यं समर्पयामि. निद्रादेवे नमः. हस्तदेहो अर्घ्यं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. स्नानीयं समर्पयामि. निद्रादेवे नमः. समस्त पूजार्थे गन्धाक्षरादि पुष्पं समर्पयामि. निद्रादेवे नमः. हरिद्रां समर्पयामि. कुङ्कुमं समर्पयामि. भवनिपुनव निद्रादेवे नमः. ऋतुकालो भव पुष्पं समर्पयामि. निद्रादेवे नमो नमः. ब्राह्मणपूर्ण्य पंचोला अंशतः धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. निद्रादेवे नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. मंत्रपुष्पार्थे अक्षतांच समर्पयामि. मनोरथां प्रार्थयामि. निद्रादेवीची प्रार्थना करायची. ते आमचे कुलदेवता आज आम्ही ब्राह्मण निवासामध्ये इथे ठेवलेली आहे. ते दिवस त्या देवतांना शांत झोप लागून उद्यापासून पुनश्च ती आमच्या स्थापना केली चलाचल की पुनश्च आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी ती सदैव उभं राहायचं. त्याकरता त्यांना आपण काही प्रकारे आवाज बंद करणार नाही.
आमच्या देवतांना शांतपणे झोप येऊ दे अशी तुम्ही त्या देवतेची प्रार्थना करा. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. निद्रा देवी नमो नमः. प्रार्थनां कुर्वत नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. कामनार्थांचं पूजन निद्रा देवता प्रियं त्वाम्. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आपल्याला पाहायला मिळालं बघा, संपूर्ण कोसबे परिवार या निमित्ताने एकत्र आलंय. आपण पाहिलं की कुठे कामानिमित्ताने आहेत सगळेजण, पण आज आपल्या कुलस्वामिनीचं आपल्या कुलदेवतेचं पुनर्स्थापना जवळजवळ 75 वर्षांनी कुलदेवतेची ही स्थापना होते. आपण पाहिलं मगाशी त्या ठिकाणी संकल्प केलं गेलं आणि पुनर्वाचन झालं, त्याच्यानंतर आव्हान झालं त्या ठिकाणी आणि जलादिवाससुद्धा झालं. हे सगळं पाहता आलं आणि कसं शास्त्राप्रमाणे या ठिकाणी पुरोहितांमार्फत जी पूजाविधी होते. आणि आत्ता थोड्या वेळात पाहायला मिळालं ते म्हणजे धान्य निवास बघा. भगवंताला आज निद्रावस्थेत ठेवले, संपूर्ण धान्याने झाकलं गेलं आणि आज त्यांना भगवंताला सुद्धा पूजन केलं, पूजा आव्हान केलं भगवंताला त्या ठिकाणी. आणि आपल्या संपूर्ण कोसबे परिवारांवर ही कृपादृष्टी असावी हेच भगवंताचरणी आपण प्रार्थना केली त्या ठिकाणी जी पाहिलं. आणि आता निद्रावस्थेत भगवंत असणार आहेत. उद्या प्रतिष्ठापना आपल्याला पाहायला मिळणार आहे, स्थापना होणार आहे आणि संपूर्ण कोसबे परिवार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला तर मिळणार आहे. पण या ठिकाणी जी पाहायला मिळते ती म्हणजे जी परंपरा जी चालू ठेवलेली आहे कोसबे परिवाराने जवळजवळ 75 वर्ष झाली आणि आता 75 वर्षांनी पुन्हा नूतनीकरण या ठिकाणी करण्यात आलं. आणि पाहिलं की आपण की पुढच्या पिढीने सुद्धा हे जपून ठेवावं हाच उद्देश आपला जो आहे तो व्हिडिओ काढण्याचा आहे. तो म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी शास्त्राप्रमाणे पूजाविधी होते. इथे पुरोहित दादा आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्या मार्फत ही पूजाविधी आपल्याला पाहता आली. आणि असेच आपले श्रीवर्धनचे पारंपरिक सण उत्सव आणि असे इव्हेंट्स पाहायचे असतील तुम्हाला तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई कुलस्वामिनी देवीचा, आई भवानीचा उदो उदो.